श्री स्वामी समर्थ. राशी भविष्य जून 2025. मेष. पूर्वार्धात आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. प्रगतीचा नावलौकिक वाढेल. आत्मविश्वास चांगला राहील. जवळच्या व्यक्तींना दुखावू नका. प्रॉपर्टीत गुंतवणूक कराल. भावंडांची जबाबदारी घ्याल. नवीन उपयोजना आखाल. चंद्रबल 5, 6, 7, 8, 9, 15 आणि 16. त्यानंतर राशी आहे वृषभ. पित्ताचा त्रास होईल. आर्थिक प्राप्ती होईल. वडिलोर्जित इष्टटीचा लाभ होईल. पोटाच्या तक्रारी राहतील. मुत्सद्दीपणाने यश मिळवाल. महिलांना प्रसूती समय त्रास संभवतो. अपघात टाळा. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. चंद्रबल दिनांक 7, 8, 9 आणि 10, 11. आता मिथुन राशी. खर्च वाढेल. यशाची खात्री नसेल. उत्तरार्धात प्रयत्नवादी राहाल. नवीन उपाययोजना राबवाल. आहारावर नियंत्रण ठेवा. परदेश गमनाची संधी लाभेल. आरोग्य सुधारेल. विवाह जुळल्यास सुंदर स्थळ मिळेल. आर्थिक प्राप्ती राहील. चंद्रबल दिनांक 10, 11, 12, 13, 14. कर्क राशी. आर्थिक लाभ होतील. मित्रांसाठी खर्च कराल. उत्तरार्धात खर्च वाढेल. खाण्यावर नियंत्रण ठेवा. विवाह जुळेल. परदेश गमन घडेल. बोलण्याने माणसे दुरावतील. अपघात टाळा. भावंडांना व वडिलांना कष्ट होतील. चंद्रबल दिनांक 5, 6, 13, 14, 15, 16. आता सिंह राशी. सिंह राशी. नोकरीत अनुकूलता पण धंद्यात संघर्ष. उत्तरार्धात मोठा यश. विवाह जुळेल. कामात साथ राहील आणि अपघात टाळा. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. चंद्रबल दिनांक 7, 8, 14, 15, 16. आता कन्या राशी. सामाजिक कार्यात सहभाग राहील. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. उत्तरार्धात मान सन्मान लाभेल. आईला कष्ट होतील. भावना वेगवावरा. गैरसमज होतील. अपेक्षेप्रमाणे लाभ होतील. आग्रही राहाल. कामाचे योग्य नियोजन कराल. त्यानंतर आहे तूळ राशी. आता तूळ राशीच्या लोकांना शारीरिक कष्ट होतील. धंद्यात प्रतिकूलता जाणवेल. उत्तरार्धात सामाजिक कार्यात भाग राहील. महिलांना प्रसूती समयी त्रास संभवतो. गुरुकृपा राहील. चुकीच्या औषधाने त्रास होईल. त्यामुळे लक्ष द्या. त्यानंतर घरची जी गृहस्थी काळजी घ्या. प्रॉपर्टीची तुमची कामं होतील. त्यानंतर वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कामासाठी प्रवास घडेल. विवाह जुळेल. अहंकाराच्या वादात अडकाल. उत्तरार्धात शारीरिक व्याधी जाणवतील. सद्द विवेकबुद्धी जागृत ठेवा. प्रयत्नात त्रुटी राहतील. शिक्षणात अडचणी येतील. पोटाचे विकार जाणवतील. चंद्रबल दिनांक 5, 6, 9, 10, 11, 15 आणि 16. त्यानंतर धनुराशी. स्पर्धकाचा अंदाज घ्या. एखादी संधी आली तर सोडू नका. पुरस्कार मिळतील. प्रशिक्षणासाठी निवड होईल. आर्थिक प्राप्ती राहील. भावंडांना दुखावू नका. अडचणी, त्रास, विलंब अनुभवा. उत्तरार्धात प्रवास घडेल. चंद्रबल दिनांक 5, 6, 7, 8, 12 आणि 13. त्यानंतर आता 10वी रास आहे ती म्हणजे मकर. आणि मकर राशीच्या लोकांच्या मनाची कुचंबना होत राहील. शिक्षणापेक्षा इतर छंदाकडे कल राहील. उत्तरार्धात कामे यशस्वी होतील. संधी मिळतील. भावना वेग आवरा. कौटुंबिक खर्च वाढेल. अपघात टाळा. लिखाणात चुका होतील. घशाचे विकार जाणवतील. चंद्रबल दिनांक 7, 8, 9, 10, 11, 15, 16. त्यानंतर 11वी राशी आहे ती म्हणजे कुंभ. या लोकांचा आत्मविश्वास राहील. गृहस्थीची समस्या असतील. उत्तरार्धात धार्मिक कृत्यात लक्ष घालाल. शैक्षणिक प्रगती होईल पण दुर्लक्ष झाल्यास नुकसान होईल. विवाह जुळेल. कौटुंबिक समस्या राहतील. कामातील विलंब अनुभवाल. चंद्रबल दिनांक 10, 11, 12 आणि 13. त्यानंतर पूर्वार्धात मीन राशी लोकांचे सर्व कामे यशस्वी होतील. भावंडे शेजारी यांच्याशी वाद टाळा. कर्णविकार जाणवतील. उत्तरार्धात
गृहस्थीची काळजी राहील. निर्णायक काम यश मिळेल. सुवर्ण अलंकार खरेदी कराल. परदेश गमन घडेल. चंद्रबल दिनांक 5, 6, 12, 13, 14, 15 आणि 16. तर अशा प्रकारे जून महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य मी अगदी थोडक्यात सांगितले. आवडले असतील तर नक्कीच अधिकाधिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.